हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर गुढीपाडवा विशेष रोज गुलकंद श्रीखंड बनवणार आहोत. जगात सोपा हा श्रीखंड आहे. हा श्रीखंड बनवण्यासाठी काही जास्त मेहनत घ्यायची अजिबातच गरज नाही. आपण हा घरात बनवलेल्या चक्क्यापासून बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी अर्धा किलो इतकं दही एका मलमलच्या कपड्यावर काढून घेतलेलं आहे आणि मग ते बांधून त्यात पिळून घ्यायचं, म्हणजे त्याच्यात जे एक्सेस पाणी असतं ते निघून जाईल. जे पाणी आपण भांड्यामध्ये जमा करणार आहोत हे पाणी टाकून द्यायचं नाही. ह्याचा वापर तुम्ही पीठ मळण्यासाठी करू शकता किंवा नुसतंही पिऊ शकता. हे पाणी शरीरासाठी खूप चांगलं असतं. अशा प्रकारे मी हे दही बांधून घेतलेलं आहे. मग हे दही मी असं घट्ट पिळून घेणार आहे आणि त्याच्यावर खलबत्ता वजन म्हणून ठेवणार आहे, म्हणजे अजून जे काही पाणी त्याच्यामध्ये उरलेलं असेल ते पूर्ण जाळीतून निघून जाईल आणि खालती भांड्यामध्ये जमा होईल. आता ह्या प्रोसेससाठी जवळजवळ आपल्याला 6 ते 7 तास लागतात. त्यामुळे तुम्ही हे रात्री करून ठेवलं तरी चालेल. इथे बघू शकता किती घट्टसर असा जो चक्का आहे तो बनवून तयार आहे. सगळ्यात पहिले मी ह्याच्यामध्ये गुलकंद घालून घेतलेला आहे आणि तो चक्क्यासोबत छान मिक्स केलेला आहे. जर तुमच्याकडे गुलकंद नसेल तर तुम्ही डायरेक्ट रोज सिरप घालू शकता, तसंही खूप छान लागतं. आता चवीनुसार थोडं थोडं करून रोज सिरप घालायचं आहे आणि छानपैकी मिक्स करायचं आहे. बघू शकता हा आपला चक्का किती घट्ट आणि छान बनलेला आहे. ह्याला छान फेटून घ्यायचं आहे. जर तुम्हाला चक्का घरात बनवायचा नसेल तर दूध डेअरीवर रेडीमेड चक्कासुद्धा मिळतो, तोही तुम्ही वापरू शकता. आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी पिठी साखर घालून घेतली आहे. मला गोड अजून हवं होतं म्हणून. जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता, कारण रोज सिरप जे आहे त्याच्यामुळे सुद्धा ह्याला छानच गोडवा येतो. आता मी रोज पेटलचे तुकडे करून टाकलेत, त्याच्यामुळे ह्याला असा फ्रेशनेस येतो. श्रीखंडाला असा फ्रेश फील होतो. आता मी एका बाउलमध्ये काढून सर्व करणार आहे. अशा प्रकारे रोज गुलकंद श्रीखंड बनवून तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू सो मच. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.